समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस तालुक्यातील बुर्ली येथील बौद्ध समाजाला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडी पलूस तालुक्याच्या वतीने पंचायत समिती पलूस कार्यालयासमोर अंघोळ आंदोलन करण्यात आले। प्रशासनाने वारंवार निवेदने देऊनही पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी न लावल्याने संतप्त कार्यकर्ते आणि नागरिकांनी हे आंदोलन छेडले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडीचे अध्यक्ष अविनाश काळीबाग यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष यश आयवळे, प्रणय शिखरे, अमोल धाईसे, गौरव शिखरे, यश शिखरे, आदित्य होवाळ, तुषार शिखरे, प्रतीक शिखरे, सिद्धांत शिखरे, बाळू होवाळ, सुरेश शिखरे तसेच बुर्ली ग्रामस्थांनी पलूस पंचायत समिती मुख्यद्वाराजवळ साबण शॅम्पू लावून सामूहिक अंघोळ आंदोलन केले। आंदोलन करताना प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत बुर्ली येथील बौद्ध वसाहतीला तात्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे। निवेदनात म्हटले आहे की बुर्ली येथील बौद्ध समाजातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असून महिलांना व नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। अनेक वेळा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। आंदोलनकर्त्यांनी संबंधित पाणी योजनेचे काम तातडीने पूर्ण करून नियमित पाणी पुरवठा सुरू करावा तसेच कामातील दिरंगाईस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। अन्यथा येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। दरम्यान गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरचे आंदोलन तात्पुरते। आज भारत देशामध्ये 75वा रोप महोत्सव आज हे भारत सरकार साजरा करते आणि अशाच ह्याच्यात पलूस तालुक्यातील या बुर्ली गावामध्ये 200 मीटरवर समाजाच्या 200 मीटरवर नदी असताना सकट या समाजाला गेली 16 वर्ष झालं वंचित पाण्यापासून ठेवण्यात आले। याचं कारण एकच आहे की पाणी पुरवठा अधिकारी जे वारंवार कोणाच्या तर ऐकण्यावरनं किंवा कुठली तर उडवाउडवीची कारणं देऊन आज गेली 16 वर्ष आज समाज आमचा त्या गोष्टीचा फलक घेऊन सकट त्यांना कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद दिला गेलेला नाही किंवा त्या समाजाला कुठल्याही पद्धतीचं पाणी मिळालं नाही। आणि या शासनानं खरं म्हणजे बौद्ध समाजाचं टार्गेट धरून पाण्यापासून वंचित ठेवायचं काम या प्रशासनाने केलंय। या प्रशासनावर खरंच कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे। आणि प्रत्येक वेळी आम्ही गेली 3 महिन्यापूर्वी पण एक आंदोलन केलं होतं। त्यावेळी प्रशासनानं आम्हाला लेखी जबाब दिला होता की 1 महिन्यामध्ये तुमच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटला जाईल। पण आज गेली 4 ते 5 महिने या गोष्टीला झाली तरीही समाजाला पाणी आलेलं नाही किंवा समाजाला कुठल्याही पद्धतीचं पाणी मिळालेलं नाही। की आज आपण रौप्य महोत्सव साजरा करत असताना लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। हीच आपल्याला एक आताजनक एक दुर्दैवी घटना आहे। आणि आज आपण पलूस तालुक्याच्या एक सदन भागात असताना तिथले स्थानिक नेते असतील, काही लोक असतील, नुसती लोक येऊन तिथं उडवाउडवीची उत्तर देत आहेत, तुम्हाला पाणी भेटेल, तुम्हाला एवढे मोठ्या पद्धतीची पाण्याची टाकी करू, हे करू ते करू, पण कुठल्याही पद्धतीचं आजपर्यंत कुठलंही त्यांनी नियोजन न करता समाजाला कायम दिशाभूल करून गुपित ठेवण्यात आले। आणि समाज प्रत्येक वेळी ज्यावेळी पाठपुरावा करतोय त्यावेळी इथल्या असणाऱ्या प्रशासनाकडून पण उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत। त्यामुळं आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीच्या वतीनं आज आंघोळ आंदोलनाचं आम्ही गेली 2-3 दिवस झालं पत्र दिलं होतं, पण त्या पत्राच्या अनुषंगाने यांचं कुठलंही आम्हाला उत्तर भेटलं नाही। आज आम्ही आंदोलनाला बसला असता प्रशासनाकडनं आम्हाला उडवडीची उत्तर मिळत आहेत की तिथं आता काम चालू झालंय, आंदोलन स्थगित करा। पण ह्या लोकांनी 16 वर्ष वनवास पाण्यापासून वंचित राहिले ते ह्या लोकांनी आता दाद मागायची कुठं? प्रत्येक वेळी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतोय, पण असं कदापि होऊन जाणार नाही। आज एक तर आम्ही पाण्याचा निर्णय घेणार आणि मगच उठणार असं बोलतोय। जय भीम, जय शिवराय। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।